5 बॉल 5 चौके मारलेत. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद धन्यवाद. ठीक ठीक. हॅलो हॅलो हॅलो. ठीक. हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो. चेक चेक येतो ना. हॅलो हॅलो. बघूया खूप अटीतटीचा सामना. एका बाजूला बघायला मिळतील स्वप्नील लाला, अनिकेत पवार, प्रथमेश, करण, निलेश उबारे. खूप अटीतटीचा सामना बघायला मिळेल. पहिला चेंडू काय तर रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता, परंतु येस खराब असा चेंडू. वाईडच्या स्वरूपात 1 धाव. चांगली सुरुवात होते मैत्री टायटन्स या संघाची. तर आपण पाहिलं की जर अशीच अवांतर धावेने सुरुवात होत राहिली तर नक्कीच आणि एक मोठा ट्विस्ट आलाय. याचसोबत अनिकेतला मैदानात न बाहेर परतावं लागेल. आणि बघू शकतात मैत्री टायटन्स या संघाला पहिला धक्का बसतोय. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण प्रथमेश कडून. तर आपल्याला नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. दीपेशच्या सुर्वे. दीपू हीच ती जोडी ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 60 पार केला, 70 पार केला. हीच ती जोडी आहे. A1 जोडी म्हणता येईल आपल्याला. वडाळा गावातली ओपनिंग जोडी होती मागच्या मॅचला. दोनो भाई दोनो तबाई. सुंदर फटका. स्ट्रेट ड्राइव्ह मारायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण विराट कोहलीच्या फॅन कडनं. बघा वा फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. तर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय दिनेशच्या माध्यमातून. इकडे आपण पाहिलं तर डे 1 पासून सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तर इथे कमिटी देखील थोडीशी कन्फ्यूज असेल की बेस्ट फिल्डर कोणाकोणाला द्यायचा. येस एका बाजूला होता चिराग, एका बाजूला होता तो पवन आणि अजून भरपूर जण. बघूया काय होईल. येस हेराफेरी बघायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये. काय होईल. स्वप्नील लाला ऑन स्ट्राईकला बघायला मिळतो. एक मोठा खेळाडू ज्यांनी आपलं नाव प्रसिद्ध केलंय क्रिकेटसाठी. आणि काय टॅब मारायचा प्रयत्न आणि येस निर्धाव असा चेंडू. सुंदर कमबॅक म्हणता येईल करणचा. पण आता देखील आपण थोडंसं पाहिलं की स्वप्नीलचे हात देखील थोडेसे बांधून ठेवलेत करणने. पुन्हा एकदा चेंडू जाईल गॅप मध्ये. घासत लोळत उड्या मारत सीमारेषा पार स्वप्नीलच्या बॅट मधनं येतोय दणदणीत चौकार.
बघा स्वप्नीलकडे ती ताकद आहे. स्वप्नील एकटा सुद्धा मॅच विनिंग करू देऊ शकतो, चांगली फलंदाजी करू शकतो. त्याच्याकडे तो क्लास आहे. मुंबई विद्यापीठाच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने वन मॅन शो खेळला होता. अप्रतिम क्लास आहे या फलंदाजाकडे. बघूया आता काय करेल. आता त्या परफॉर्मन्सची गरज आहे. आता त्याला तशी खेळी खेळावी लागणार आहे. तर नक्कीच या मॅचमध्ये त्याला कालपासनं ज्या प्रकारची विस्फोटक खेळी करत आला आहे त्याच प्रकारची त्याला विस्फोटक खेळ खेळायची आहे. सुंदर असा चेंडूकरांच्या माध्यमातून पाहायला भेटला. चेंडू देखील काही थोडासा स्वप्नीलला कळला नव्हता आणि त्याचसोबत निर्धाव चेंडू. आणि यस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन आता पोचलंय ती म्हणजे 6. 6 रन्स ऑन दी बोर्ड. कुठेतरी हात बांधून ठेवला दीपेश आणि स्वप्नीलचे, पण आता मात्र काहीतरी करावं लागेल. एक मोठी खेळी बघायला मिळेल का आपल्याला. दोन्ही खेळाडूकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, परंतु गोलंदाज सुद्धा तितक्या ताकदीचे आहेत. आता निलेश उबारे 6. 7 धावा झाल्यात. बघूया काय होईल आता. निलेश उबारे पहिलाच मोठा फटका बघायला मिळेल का. मला तरी वाटते हो पहिलाच मोठा फटका येणार आहे. आणि काय 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 तिकडे मात्र अंबरे असतील आणि काय होईल तर गचाड असं यष्टीरक्षक आणि काय मिसफिल्ड केली होती परंतु नशीब एक धाव. तर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं सिद्धांत यांच्या माध्यमातून. जर सामना थोडासा टाईट ठेवायचा असेल तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करायला लागेल. होय नक्कीच. बघूया स्वप्नील लाला पुन्हा एकदा काय फटका आहे. सुंदर नजाकत भरे शॉट स्वप्नीलच्या बॅटमधून येतोय चौकार. पुन्हा एकदा स्वप्नीलनी वापर केला या जाडू शॉटचा आणि त्याच्या बॅटमधनं येतोय दणदणीत चौकार. आणि खूप सुंदर प्रकारे खेळी चालू आहे. फलंदाजी अप्रतिम फॅन्टॅस्टिक फलंदाजी बघायला मिळते आपल्याला स्वप्नील लाला यांच्याकडून. बघूया काय होईल. टीम मीटिंग चालू आहे सध्या. टीम मीटिंग बंद करायची आहे, घाई करायची आहे. आपल्याला अजून 2-3 सामने खेळवायचे आहेत. बघूया कोण मारते मैत्री प्रीमियर लीग 2025ची बाजी. कोण होणार ह्या वर्षीचं चॅम्पियन संघ. एक टीम बघायला मिळाली आपल्याला मैत्री फायटर्स. सुंदर खेळी केली ज्यांनी. आणि मालिकावीरचा मानकरी कोण असेल. मालिकावीरचं पारितोषिक आहे एक BMW कार 15. आणि यस मालिकावीर तर आता आपल्याला पाहायला भेटलं की नो बॉलवर 4 धावा आल्यात. आणि धावसंख्या आहे ती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 17. धावांवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. नो चेंडू खराब अशी गोलंदाजी व्हायला लागलाय. आणि स्वप्नील लाला सुद्धा कुठेतरी सिंगलच खेळत आहेत. त्यांना त्यांचे हात उघडायचा चान्स नाही मिळत आहे. अगर चान्स मिला तो मजा आ जाएगा मॅच में. तर अशीच खराब गोलंदाजी करत राहिली तर याच एक अवंतर धावांनी स्कोर बोर्डमध्ये वाढ होईल. आणि नक्कीच पुन्हा होईल आणि एकदा होते. चांगला फटका होता ऑनसाईडच्या दिशेने. एक धाव घेतली आणि एका धावेनंतर पुन्हा एकदा स्ट्राईकमध्ये चेंज झालाय. पुन्हा एकदा स्वप्नील आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. येस अशाच एक धावा चोराव्या लागतील. धावा चोरल्या तर बेनिफिट आहेत, तेव्हा रन वाढणार आहेत. आणि पुन्हा बघा एकदा चेंडू फ्लिक केलाय लेग साईडच्या दिशेने. स्वप्नीलच्या बॅटमधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दमदार चौकार. बघा हा क्लास आहे स्वप्नीलचा. स्टायलिश शॉट बघायला मिळतात आपल्याला स्वप्नीलकडून. स्वॅपी नावाचं वादळ मैदानाच्या आत, लाला नावाचं वादळ मैदानाच्या आत. काल सुद्धा सुंदर बॅटिंग केली. पुन्हा एकदा रिव्हर्स मारायचा प्रयत्न तर काय. आणि सुंदर यष्टीरक्षण बघायला मिळते. नो प्लस सिंगल. खराब गोलंदाजी, अतिशय वाईट गोलंदाजी करतोय निलेश उबारे. हमारे तुम्हारे निलेश उबारे. खूप वाईट गोलंदाजी होते बघतोय आपण. परत आपण पाहिलं की आत्ताच नुकते 2-3 मॅच मध्येच निलेशची गोलंदाजी थोडीशी पसरली आहे. येस चांगला कमबॅक झाला होता परंतु परत कुठेतरी थोडंसं डाऊनफॉल बघायला मिळतो आपल्याला. निलेश उबारे यांचा कुठेतरी थोडंसं प्रेशरमध्ये असतील मला वाटतं. नक्कीच विचार चाललाय की काय या गोष्टी घडत आहेत. आणि तर दुसऱ्या षटकाच्या अखेर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावांवर.
आणि येस 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 ऑन द बोर्ड. काय 50 पार बघायला मिळेल का? 50 रन्स क्रॉस होतील का? बघा स्वप्नील, दीपू यांच्याकडे ताकद आहे, क्लास आहे. लास्ट मॅच पण आता ह्या मैत्री प्रीमियर लीग 2025चा हायेस्ट स्कोअर सुद्धा ह्या दोघांनी मिळूनच केलेला. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी. जर आपण दयामाया नाही, फक्त बॉल आले की मारत आहेत, फक्त टायमिंग, टेम्परामेंट, टॅलेंट सगळे उडवत आहेत. पुन्हा एकदा तोच फलंदाज ऑन स्ट्राईकला स्वप्नील लाला. तर नक्कीच सगळ्यांच्या नजरा असतील स्वप्नीलवर. सकाळपासून त्यांनी ज्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी केली आहे आणि याच एवन जोडीने वडायाची एवन जोडी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. याच जोडीने सकाळपासून एका या लीगमधला सगळ्यात मोठी लक्ष उभं केलेलं आहे आणि याचसोबत रिवर्सचा फटका मारला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेण्यात येईल आणि एका धावेनंतर स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकवर पाहायला भेटतो म्हणजे दीपेश आणि ते एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. होय नक्कीच सिंगल अशाच एक धावा चोराव्या लागतील. आणि काय चांगला शॉट होता, परंतु एका धावेवरच समाधान. अशाच एक धावा चोरत राहा आणि स्कोअरची आघाडी वाढवत राहा. बघूया काय होते, कोण होतोय विजय संघ. मैत्री प्रीमियर लीग 2025चा चॅम्पियन संघ कोण असेल? काय वाटते आर्यन तुम्हाला, कोण असेल, कोण बाजी मारेल मैत्री तर प्रीमियर? नक्कीच मला असं वाटतंय जर हा सामना जिंकला तर मैत्री टायटन्स थोडासा बॅक करू शकतो गेममध्ये. यस मला सुद्धा वाटते, कारण की ह्या खेळाडूंकडची क्षमता आहे, चांगली टीम आहे, चांगले फॉर्ममध्ये सुद्धा आहेत. परंतु हा पहिला मॅच विजय व्हावा लागेल, कारण की ह्याच्यानंतर त्यांना फर्स्ट सेमीफायनल खेळावी लागेल. सेकंड सेमीफायनल आय एम सॉरी, ती सुद्धा असणार आहे मैत्री चॅम्पियन या संघासोबत, म्हणजेच अच्चू सॅम चव्हाण सोबत. खराब गोलंदाजी होते प्रथमेशकडून. स्वप्नील लाला खुश असतील मात्र कुठेतरी. आणि या सुंदर फटका जातोय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. तर सुंदर फटका आलाय इथे स्वप्नीलच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा स्वप्नीलने मारलाय, गॅप शोधली आहे. येस तर काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला इथे. अप्रतिम फिल्डिंग भावेशकडून, सुंदर क्लासिक फिल्डिंग बघायला मिळते. आपण पाहिलं की भावेशने देखील फलंदाजीमध्ये देखील त्याचा छाप सोडला, गोलंदाजी देखील केली आणि आता तो क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपली छाप दाखवतोय. येस त्यांना समजते ह्या मॅचचं महत्त्व. त्यांनी फलंदाजी चांगली केलीच आणि आता आपण बघू शकतात पूर्ण जीव लावून फिल्डिंग सुद्धा करतायत आणि सुंदर त्याचंच फळ मिळालंय. बघूया आता काय होईल. आणि येस व्हायलेट कॅपच्या, पर्पल कॅपच्या लाईनमध्ये असलेला अंबरे, वडाळा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा. बघूया काय करतोय, कोण होतोय आता व्हायलेट कॅपचा हकदार, कोण होणार ऑरेंज कॅपचा हकदार, कोण असेल रनरअप, कोण असेल विनरअप आणि कोण असेल मॅन ऑफ द सिरीज. तर नुकतंच आपण पाहिलं की या अगोदर सिद्धांतने एक टुर्नामेंट खेळली होती DPL, त्याच प्रीमियर लीगचा तो बेस्ट बॉलर देखील ठरला होता. तर तुम्हाला काय वाटतं, पर्पल कॅप सिद्धांत घेऊन जाईल का? आणि त्याचसोबत चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेने, जाईल वन बाउन्स उडी मारत सीमारेषा पार. दीपेशच्या बॅटमधनं येतोय पॉवरफुल चौकार. येस मला नक्कीच वाटते सिद्धार्थ अंबरे यांच्याकडे ती क्षमता आहे. प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे थोडासा बेनिफिट आहे. हे बघा चांगला कमबॅक सुद्धा केला आहे, एक चान्स आहे. बघूया आता काय होते. पर्पल कॅप कोणाजवळ जाते, ऑरेंज कॅप कोणाजवळ जाते, मॅन ऑफ द सिरीज कोण ठरते, रनरअप कोण ठरते आणि येस चॅम्पियन ऑफ मैत्री प्रीमियर लीग कोण ठरते. तर हाच काहीतरी चुकीचा शॉट मला असा शॉट सिलेक्शन पाहायला भेटला स्वप्नील याचा आणि काहीतरी वेगळाच फटका त्यांनी खेळला होता आणि त्याचसोबत चेंडूच जाऊन लागला ST वर. तर इकडे रिव्ह्यू घेण्यात येतोय की स्टंपिंग केली आहे की बोल्ड झालाय. तर पाहूया आपण वळूया TV अंपायरकडे.
आपण बघू शकतात की थर्ड अंपायरचा डिसिजन आहे नॉट आउट. सुंदर खेळी केलंय. अच्छा, सुंदर खेळी बघायला मिळते आपल्याला आजच्या दिवसामध्ये झाले. आणि दोन्ही दिवस बघायला गेले तर खरोखर MPLच्या कमिटीवर खूप जास्त प्रेशर असणार आहे की कोणाला देणार बेस्ट फिल्डर, कोणाला देणार बेस्ट बॅट्समन आणि कोणाला देणार बेस्ट बॉलर. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला विराट कोहलीचा फॅन. दिनेश याच्या माध्यमातून तर आपण पाहिला की सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दिनेशाच्या माध्यमातून. तर जसं मी बोललो ही कमिटी देखील नक्कीच कन्फ्यूज असेल की कोणाला बेस्ट क्षेत्ररक्षक द्यायचं ते. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू गेला आहे स्क्वेअरच्या दिशेने. त्यासोबत रनआउटचा देखील चान्स होता पण त्या चान्सची देखील काय सोनं केलेलं नाही आहे. आणि तोच रनआउट किती महागात पडेल तुम्हाला काय वाटतंय? खूप जास्त महागात पडू शकतो बघा. दोन्ही फलंदाज इन फॉर्म आहेत, इन फॉर्म बॅट्समन बघायला मिळतात स्वप्नील आणि दीपू. खूप जास्त महागडं ठरू शकते आता हे. बघूया काय होते. पुन्हा एकदा मोठा सुंदर फटका आणि होता काय जास्त आणि काही फरक त्याचसोबत पंचांचा एक हात बाहेर येतोय म्हणजेच नो बॉल. आणि काय तर नो चेंडू. येस, पुन्हा एकदा एक जीवनदान. आता ह्या जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल स्वप्नीलला. कुठेतरी एक विस्फोटक पारी खेळावी लागेल. चांगले खेळते, चांगला स्टार्ट वगैरे करून दिलाय. आता मात्र उभं राहायचं आहे आणि अजून चांगला गेम खेळावा लागेल जर विजय व्हायचा असेल तर. सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्हचा मारा तिकडे क्षेत्ररक्षक आहे पण एक धाव पूर्ण सफलरित्या. आणि काय करतोय सिद्धार्थ अमरे, खूप खराब असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते थोडंसं. आणि यस, दीपूला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. मोठा हादरा बसतोय आणि टार्गेट असेल 50 रन्सचं टार्गेट असेल. 50 धावांचं लक्ष असेल. तर तुम्हाला काय वाटतं की 4 षटकांमध्ये 50 धावा करणं इझी होईल का? इझी म्हणजे बघा, शक्य आहे, अशक्य असं काही नाही या जगात. शक्य आहे परंतु त्या फॉर्ममध्ये प्रथमेशला आणि निलेश उबारे यांना टिकवून खेळावं लागेल, त्यांना थांबवून खेळावं लागेल, एक चांगला स्टार्ट करून द्यावा लागेल. बघूया, परंतु गोलंदाजी सुद्धा तितकी स्ट्रॉंग आहे. इम्पॉसिबल असं काही नाही, दोन्ही संघांसाठी पॉसिबल तर आहे. पण बघूया आता कोण मारते बाजी. तर पुन्हा एकदा आपण पाहिलं की गणपती बाप्पा मोरया या घोषात टीम मैत्री टायटन्स मैदानावर उतरलेत आणि त्याच जय घोष करून आपल्या नावावर 2 पॉईंट करतायत का? येस, 50 धावांचं लक्ष, 50 रन्स टार्गेट. बघूया, आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत प्रथमेश आणि भावेश. बघूया काय बोलतील. आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट जे गाजवतात ते म्हणजे प्रथमेश ठाकरे आणि भावेश पवार, आणि वडाळा जे गाजवतात ते म्हणजे हे प्रथमेश आणि हेच ते भावेश. नक्कीच ते प्रथमेश वेगळे आहेत आणि हे प्रथमेश देखील वेगळे आहेत आणि ते भावेश देखील वेगळे आहेत आणि हे भावेश देखील वेगळे आहेत. हे वडाळ्यातले आहेत, ते भिवंडीचे आहेत. तर नक्कीच आपण पाहिलं की या दोघांमध्ये देखील क्षमता आहे मैदान गाजवायची. आणि 2 दिवसापासून आपण पाहिला की या दोघांनी देखील मैदान गाजवलंय. इथे खूप सारे खेळाडू आहेत पण त्यातल्या देखील दुसऱ्या नंबरवर मी या जोडीला ठेवेल. होय, नक्कीच, कारण की ह्या जोडीने सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला आहे, चांगलेच खेळलेत. आपण बघू शकतात. मला तर अजून टेन्शन हेच येते की कमिटी बेस्ट फिल्डरचं कोणाला देणार. मला तरी वाटते बेस्ट फिल्डरचं अवॉर्ड पवन अण्णा ह्यांना जाऊ शकते. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं 2 दिवसांमध्ये. भरपूर इतकं मोठं पोट असून सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे पवन. डाय मारून बॉल पकडतात तो म्हणजे पवन. कधीच नाराज नाही होत तो म्हणजे पवन. MPLची एक वेगळी ओळख म्हणजे पवन. आणि बघा, पवनचं नाव घेतलं आणि शुभ काम झालं. प्रथमेशला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. तर मला असं वाटलं की कुठेतरी प्रथमेशनी थोडीशी घाई केली आणि त्याच आपला विकेट गमावून बसलेत. होय, नक्कीच थोडीशी घाई केली, परंतु आता नवीन फलंदाज तेवढ्याच ताकदीचा निलेश उबारे काय करतील आपल्या संघासाठी बघूया. संघाच्या देखील कुठे- अपेक्षा असतील की निलेशने त्यांच्या संघासाठी धावा कराव्या.
होय नक्कीच कुठेतरी त्यांना आता अक्षय सारखी पारी खेळावी लागेल, अक्षय सारखी बॅटिंग करावी लागेल, राजू सारखी बॅटिंग करावी लागेल. आणि काय तर यस खरोखर अक्षय सारखी बॅटिंग केले, आल्यात आणि गेल्यात सेम टू सेम कॉपी पेस्ट. निलेश उबारे परतावं लागेल बॅक टू द डगआउट. आणि काय टायटन संघ सेमीफायनलमध्ये एंट्री करतोय का? सामना थोडा थोडा त्यांच्या बाजूला झुकत चाललाय. आणि यासोबत जसा निलेश आला होता तसाच निलेश परत गेलाय. होय नक्कीच तसाच नवीन फलंदाज सुद्धा आलाय. कारण हे बघा पॉसिबल आहे, इम्पॉसिबल असं काहीच नाही, परंतु पॉसिबल ते करण्यासाठी टिकून खेळावं लागेल. दिमाग से खेळना पडेगा मास्टर माइंड करण. बघूया काय करेल आता आपल्या संघासाठी. तर सोम तुम्हाला काय वाटतं की माहिती रॉयल्स संघाकडे अजून फलंदाज आहेत का बॅकअपला? बॅकअपला मला तरी वाटते अजून आहेत फलंदाज. मी पुन्हा बघितले एकदा अमरे फटका सुद्धा. चाललाय फाईन लेगच्या दिशेने जाईल सीमारेषा पार. मला तरी वाटते फलंदाज करणच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. मला तरी वाटते फलंदाजाची गरज नाही लागली पाहिजे, फलंदाज आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहे आणि चांग आणि हे काय होतं, हे काय होतं, कोंबडी पकड्या बॉल पकड्या अशा काही प्रकारचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. जसं आपण खाडीमध्ये मच्छी पकडायला जातो त्या टाईपचंच काहीतरी बघायला मिळालं. आणि त्याचसोबत आपल्याला थोडंसं एक टीम मिटिंग पाहायला भेटते. त्या टीम मिटिंगमध्ये घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर अनिकेत पवार याला. तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय करण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूया अक्षयचं आणि करणला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. बघूया अक्षय काय बोलतील तुम्ही या मैत्री प्रीमियर लीग 2025 च्या आयोजन नियोजन बदल. आयोजन म्हणजे टुर्नामेंट तर खूप चांगलीच असते आपली, त्यात आपण नवीन नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो. बाकी काय अजून, आणि आपले खेळाडू तर खूप आनंदाने खेळत असतात. यस आणि पवन तुम्ही काय बोलतील अंकित बुवा ह्यांच्याबद्दल, त्यांच्या स्टँडबद्दल? एक लीडरशिप, चांगली लीडरशिप मला बघायला मिळते. तसं बघायला गेलं तर मी आणि बुवा खूप लहानपणाचे मित्र आहेत आणि मी त्याला बघितलंय खूप वेळा की तो खूप चांगली लीडरशिप घेऊन खेळतो. हे मी खूप वर्षापासून आजमावलं आहे त्याला. आणि हा तो लीडरशिपच्या बाबतीत कधी पाठी नाही हटत, म्हणून ही लीग सक्सेस होते. त्याच्या पाठी या लीगच्या या पूर्ण लीगच्या पाठी त्याचा एकट्याचा हात असं आपण म्हणू शकतो. हा बस. बघा हाच विश्वास पाहिजेत. पवनने आता जी तारीफ केली अंकित बुवाची, सुंदर. पुढे मॅचकडे बघूया. फावेश ऑन स्ट्राईकला आणि समोर असतील अनिकेत पवार. येस तर अनिकेतला ज्या कामासाठी आणलं होतं तेच काम अनिकेतने करून दाखवलंय. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका आलाय, चेंडू फाईन लेगच्या दिशेने घासत पुसत लोळत मैदानाला मिठी मारत सीमारेषा पार. भावेशच्या बॅटमधनं येतोय चौकार. येस सुंदर फटका होता. बघायला गेलं तर करायला काहीतरी वेगळं गेलेलं आणि झालं काहीतरी वेगळं. आणि काय तर चांगला कमबॅक अनिकेत पवार यांचा. निर्धाव चेंडू येतोय, सुंदर. अजूनही 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. सॉरी माफ करा, 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. पुन्हा एकदा सुंदर फटका, ते गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षण देखील इकडे आपल्याला चांगलं पाहायला भेटलंय राजू दादाच्या माध्यमातून. तर त्याचसोबत 2 धावा घेतलेत आणि त्या 2 धावांनी पुन्हा एकदा धाव संख्येत भर होते. त्यासोबत पुन्हा एकदा एक अवंतर धाव, वाईट चेंडू, खराब चेंडू पुन्हा टाकावा लागेल. त्यासोबत धाव संख्येत भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर.
सुंदर फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, पण इथे षटकाराला देखील काय व्हॅल्यू नाहीये. त्याचसोबत होतोय भावेश बॉक्स आउट. तर वड्यातला ओळखला जाणारा विराट कोहली म्हणजेच दिनेश जाधव, आणि असं सांगण्यात येत आहे की वडाळ्याचा सगळ्यात जास्त लीग खेळणारा हा खेळाडू आहे. तर नक्कीच एक चोरटी धाव घेतली आहे, तर एका चोरट्या धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. आणि आता स्ट्राईकला येतोय पियुष. त्याने त्यांचा पहिलाच सामना आम्हाला हरवून, म्हणजेच मैत्री फायटर या संघाला ज्याने हरवला आणि स्वतःचा संघ विजय करून दिला, तो म्हणजे पियुष. सुंदर फटका बघू शकता, चांगलं क्षेत्ररक्षण, आणि काय पियुषला परतावं लागतं बॅक टू द डगआउट. स्वप्नीलला सुंदर गोलंदाजी, एक बादशाह गोलंदाजी बघायला मिळते स्वप्नीलला कडून. तर नक्कीच आपण पाहिलं की मला तर असं वाटतंय की मालिका वीरचं जे पारितोषिक आहे ते लाला घेऊन जाईल. तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की मालिकावीर सॅम चव्हाण, कारण सुंदर फटकाय, स्कूप फटकाय, मारलाय सुपला शॉट, दिनेशच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा ब्रँडेड फटका चौकार. येस, सुंदर फटका बघायला मिळाला. आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये समीर चव्हाण म्हणजे सॅम अच्चू हे पर्पल कॅपच्या देखील सिक्वेन्समध्ये होते, लाईनमध्ये होते, आणि ऑरेंज कॅपच्या सुद्धा लाईनमध्ये होते, आणि आज सुद्धा त्यांनी चांगली खेळी आहे. सो मला वाटते की मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज एखादा सॅम चव्हाणला जाऊ शकते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करायचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काही थोडा समजला नव्हता. त्याच्याप्रमाणे एक डॉट चेंडू घोषित. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता, आणि त्याचसोबत थोडंसं खराब यष्टीरक्षण पाहायला भेटलं राजूदाच्या माध्यमातून. कुठेतरी स्वप्नील थोडेसे नाराज झालेत, बोलतायत. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते, आणि काय ओनर स्वतः हिट मारतात आणि विकेट घेत आहेत. फॅन्टॅस्टिक. आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते, एक्सपिरियन्सने भरलेले हरिओम. पुन्हा एकदा काय फॅन्टॅस्टिक मॅच बघायला मिळते. अटीतटीचा सामना होऊनच नाही दिलाय. मैत्री टायटन्स संघ वळतोय विजयाकडे, आणि एकतर्फा झालाय, आणि याच बाउंड्री गेलंय. सुंदर. आणि काय होते तर येस, मैत्री टायटन्स संघ वॉन द मॅच. मैत्री टायटन्स वॉन द मॅच and enters in the semi-final. आणि सेमीफायनल मध्ये आल्यात मैत्री टायटन्स. आत्ता मॅच असेल मैत्री टायटन्स वर्सेस मैत्री चॅम्पियन्स. एका बाजूला अच्चू, एका बाजूला सॅम चव्हाण असतील, तर एका बाजूला स्वप्नील लाला. बघूया, टॉस होतोय मैदानाच्या आत.